बनवण्यासाठी अतिशय सोपा आणि सुपर हेल्दी असा नाश्त्याचा ऑप्शन नाचणीचा डोसा. नाचणी म्हणजे कॅल्शियम, आयर्न आणि फायबरनी भरपूर असं पौष्टिक रत्न. मी नेहमी व्लॉगमधून माझ्या नाचणीचा डोसा बनवलेला दाखवत असते, तर तुम्हाला याची डिटेल रेसिपी हवी होती. अगदी सोपं आहे हो. नाचणी जेव्हा बाजारातून आणतो ना आपण, निवडायची आणि छोट्या घरगुती गिरणीवरती दळून आणायची. त्या नाचणीच्या पिठामध्ये आता मी बाइंडिंगसाठी थोडासा रवा अंदाजेच ॲड केला आहे. ताक असेल तर ताकात तुम्ही भिजवू शकता. मी दही ॲड केलं, त्यामध्ये पाणी ॲड केलं आणि गुठळ्या होऊ नये म्हणून ब्लेंडरला मी हे फिरवून घेते. त्यामध्ये जो काही आपण रवा यूज करतो ना, तो फुलावा म्हणून अर्धा तास कमीत कमी ठेवून द्यायचं. अगदी 15 मिनिटांनी सुद्धा तुम्ही इन्स्टंट हा डोसा बनवू शकता. छान असा लोखंडी तव्यावरती हा डोसा बनवून रेडी होतो. याचे खूप सारे फायदे आहेत बरं का. जसं की वजन कमी करण्यासाठी सुद्धा हा खूप हेल्प करतो. हिमोग्लोबिन वाढवतो, कारण यामध्ये मुबलक प्रमाणात आयर्न असतं. पचन सुधारण्यासाठी, गॅस ॲसिडिटीवरती कंट्रोल आणण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा हा मदत करतो. म्हणून रोजच्या नाश्त्यात नाचणीचा डोसा नक्की ट्राय करा. चवदार, हलका आणि अगदी घरगुती असं सुपर फूड आहे हे. पुन्हा भेटू अशाच एका छानशा मिनी व्लॉगमध्ये. ओके, बाय.